आज पुणे पत्रकार कट्ट्याच्या आरंभ होऊन एक वर्ष होत आहे आणि आज हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी रांजडे इन्स्टिट्यूटच्या प्रांगणामध्ये होत आहे. आणि या कार्यक्रमाला ज्यांनी आताच आपल्यासमोर एक खूप प्रखरपणे विचार मांडले ते एक महाराष्ट्रातले एक अत्यंत अग्रणी असे पत्रकार आणि विचारवंत सन्माननीय श्री संजय जावटे आपल्या रानडे इन्स्टिट्यूटमधले HOD डॉक्टर संजय तांबट, कार्यक्रमाला खास आलेले ज्यांनी या पत्रकार कट्ट्याचं पहिलं पुष्प गुंफलेलं आहे ते मला वाटतं श्री संजय नाहर, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर नीरज जाधव, सौ इंदुमती जोंधळे, श्री गिरीश अवघडे, कार्यक्रमाचे सर्व संयोजक आणि उपस्थित मित्रांनो, खरं म्हणजे डॉक्टर नीरज यांच्या मातोश्री ज्या इथे बसलेल्या आहेत समोरच्या ओळीमध्ये, नकुसाताई जाधव या आमच्या सातारा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सहकारी, त्यांनी फोन करून सांगितला की माझा मुलगा डॉक्टर पुण्याला आहे आणि तो काहीतरी सामाजिक काम करतो आहे, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. लगेच मान्यता दिली. संजय मला वाटतं नीरज आणि त्यांचे काही सहकारी येऊन मला भेटले आणि त्यांनी मला या पत्रकार कट्ट्याबद्दलची माहिती दिली. चांगला उपक्रम आहे की कुठल्या तरी एका वक्त्याला बोलून एक संवाद साधायचा, मग त्यामध्ये काही विद्यार्थी असतील पत्रकारितेचे, काही इतर मान्यवर असतील, आणि असं आम्ही वर्षभर आता करतो आहे. एक वर्ष पूर्ण झालं आणि मला त्याचा वर्धापन दिवस घ्यायचा आहे. अर्थात नकोसा त्यांच्या आग्रहामुळं मला नाकारणं शक्य नव्हतं, म्हणून मी म्हटलं ठीक आहे, सोयीची वेळ पाहून आपण नक्कीच कार्यक्रम घेऊया. पण मला एक लक्षात नाही आलं की हा पत्रकारांशी संवाद साधायचा, एखाद्या वक्त्याने साधायचा कार्यक्रम आहे का वर्धापन दिन म्हणजे मग त्याला एक समारंभाचं स्वरूप आहे. त्याबद्दल जरा मग मला असं वाटलं होतं की आपण काही संवाद साधता येईल, प्रश्नोत्तर होतील. पण नंतर लक्षात आलं की हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे, एक चांगला उपक्रम यशस्वीपणे वर्षभर राबवलेला आहे. अर्थात त्याला पुढच्या वर्षात जायचं असेल तर त्याला एक पाठबळ मिळावं, की थोडी प्रसिद्धी मिळावी आणि लोकांना असा काही उपक्रम, पुण्यात अनेक उपक्रमापैकी एका उपक्रमामध्ये हा उपक्रम चालू आहे असं सर्वसामान्यांना कळावं. असं काही झालं तर फार चांगलं होईल, म्हणून मी आज वेळ काढून आज या कार्यक्रमाला यायचं मान्य केलं. दुसऱ्या बाजूला देशात एक वेगळी परिस्थिती आहे. कालपर्यंत म्हणजे या वेळेपर्यंत काल काय होईल काय सांगता येत नव्हतं. खूप भाकीतं केली जात होती की आता युद्धाचा भडका उडणार. बरेच फोन आले की पेट्रोल भरून ठेवा, राशन भरा, नेहमीच येतात तसे. आणि आता काय होते, सगळ्यांना चिंता होती, कारण युद्ध म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. आणि दोन अण्वस्त्रधारी देशामधलं युद्ध हे फक्त तिथल्या स्थानिक, हा एक रिजनल कॉन्फ्लिक्ट म्हणून असत नाही, तर हा एक वैश्विक त्याला संदर्भ आपोआपच येतात. कारण फार मोठी अशी रिजनल कॉन्फ्लिक्ट दोन अण्वस्त्रधारी देशामध्ये होत नाहीत. आणि त्यामुळे निश्चितच जगातले मोठे नेते यामध्ये हस्तक्षेप करणारे स्पष्ट होतं. पण तरी पण पंतप्रधानांनी उद्दिष्ट ठेवलं होतं आणि त्यामुळे हे काही लवकर संपणार नाही. आणि कदाचित मग काही आणखी काही जर भयंकर घडलं तर कदाचित कार्यक्रम रद्द देखील करावा लागेल, अशा मानसिकतेमध्ये मी होतो. पण एक चांगला उपक्रम आहे, त्याला हातभार लावला पाहिजे, हा उपक्रम चालू राहायला पाहिजे, या उद्देशाने मी आलेलो आहे. म्हणून सर्वप्रथमच मी डॉक्टर नीरज जाधव आणि त्यांच्या सहकार्याने हा उपक्रमाची संकल्पना या ठिकाणी मांडली. याच संस्थेमध्ये त्यांनी काही डिप्लोमा केलेला आहे पत्रकारितेशी
एक अधिकृतपणे एक जवळीक साधलेली आहे आणि ही मुलं काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत ज्याची अत्यंत गरज आहे देशामध्ये. त्याला पाठीवर थाप मारण्याकरता आपण गेलं पाहिजे या उद्देशाने मी आलेलो आहे. आणि सुरुवातीलाच मी आज पुणे पत्रकार कट्ट्याच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही खूप धाडसानं हा उपक्रम चालू केलेला आहे आणि निश्चितच याचे दूरगामी फायदे समाजाला आपल्या राज्याला मिळतील. कारण आज सर्वात काही जर कशाची गरज असेल तर ती संवादाची गरज आहे आणि त्या संवादातून परिवर्तन करणं हे तुमचं घोषवाक्य आहे. आणि म्हणून आज मला इथं निमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. चांगल्या एका विशिष्ट वर्गातील पत्रकारितेतील दिग्गजांची आज पुन्हा भेटण्याची चर्चा करण्याची, काही जणांना पहिल्यांदाच भेटण्याची संधी मिळाली. धन्यवाद नीरज. एका अत्यंत संक्रामक परिस्थितीमध्ये आपण जात आहोत. आव्हानं खूप आहेत आणि त्या आव्हानातून संधी उपलब्ध होईल. एक नवा भारत देखील घडण्याची शक्यता आहे. आता ती आव्हानं, पहिलं आव्हान आहे लोकशाहीला. आज आपण जे काही करतोय, ही लोकशाहीची प्रक्रिया आपण पाहतोय, त्याला खरंच लोकशाही म्हणायचं का याबद्दल मला आता माझ्या मनात खूप संभ्रम निर्माण झालेला, शंका निर्माण झालेली आहे. म्हणजे खूपच बुद्धीला ताण दिल्यानंतरच त्याला लोकशाही म्हणता येईल आज, असं हे वातावरण झालेलं आहे. पण कदाचित ते अनायसे झालेलं नाही. त्यामध्ये एक स्ट्रॅटेजी आहे की ज्या विचार प्रवाहाला किंवा ज्या व्यक्तींना मुळातच ही लोकशाही मान्य नाही, आता ते लोकशाही संपवणं, कायद्यानं संपवणं किंवा बंद करणं, किंवा आम्ही आता कायदा करून लोकशाही संपवली, आता आम्ही वेगळं काही करणं, असं काही करता येणं फार शक्य नाही आहे. आणि म्हणून येणं केनं प्रकारेनं लोकशाही संपवून टाकायची, पण त्याचा ढांचा, त्याचं स्ट्रक्चर, त्याचा देखावा हे सगळं कायम ठेवायचं, पण ते आत्मा मात्र त्याचा काढून घ्यायचा. अशा प्रकारची परिस्थितीत आपल्याला दिसते की त्या लोकशाहीचा आत्मा राहिलेला नाही, फक्त ढांचा राहिलेला आहे. निवडणुका होतात, खूप लांब रांगा दिसतात, लोक बोटाला शाही लागली दाखवतात, EVM मशीनचे फोटो काढले जातात. जगातली सर्वात मोठी लोकशाही, जगातली सर्वात मोठी निवडणूक, आपण आपली पाठ थोपटून घेतो, पण त्या आत्मा त्याचा काही राहिलेला नाही. आज आपण जेव्हा आपलं संविधान लिहित होतो, संविधानाची रचना करत होतो, तेव्हा पर्याय होते की आपण अमेरिकन राष्ट्रपती पद्धतीची राजवट आपल्या देशात स्वीकारायची का ब्रिटिश संसदीय पार्लमेंटरी डेमोक्रेसी ही स्वीकारायची, याबद्दल चर्चा झाली, संविधान सभेत चर्चा झाली. परंतु संविधान निर्मात्यामध्ये अधिकतर माणसांचं शिक्षण हे इंग्लंडमध्ये झालं असल्यामुळं त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीम फार जवळून पाहिली होती. नेहरू असतील, गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अनेक दिग्गज उच्च शिक्षणाकरता, बॅरिस्टर होण्याकरता इंग्लंडला गेले आणि तिथून त्यांनी फार जवळून ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीम पाहिली आणि त्याचा प्रभाव संविधानकर्त्याच्यावर झाला आणि आपण ती पद्धत स्वीकारली. अमेरिकन राष्ट्रपतीची पद्धत जी आहे जुनी आहे, 250 वर्ष झाली, तर तीच पद्धत आपण काही स्वीकारली. पण त्यातली चांगली तत्त्व संविधान तयार करताना अनेक देशाचा अभ्यास संविधान निर्मात्यांनी केला, ड्राफ्टिंग कमिटीने केला, प्रत्येक राज्याचं संविधान स्वीकारलं. आपली जी उद्देशिका आहे ती कुठून घेतली आपण, सेपरेशन ऑफ पॉवरचं जे प्रिन्सिपल आहे की न्यायपालिका, कार्यपालिका आणि ज्युडिशरी आणि लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळ, या तिघांचा एकमेकावर अंकुश असला पाहिजे. जी अमेरिकन राज्यघटना तयार करताना फ्रेंच फिलॉसॉफर मॉन्टेस्क्यू यांनी जी कल्पना मांडली होती ती अमेरिकन संविधानामध्ये स्वीकारली गेली आणि आपण ती संपूर्णपणे आपल्या देशात घेतली.
पण दुर्दैवानं काय झालं की ज्या अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेक्स अँड बॅलन्सेसची जी पद्धत आहे की एकामेकाचा आणि विशेषतः त्यामध्ये लोकांनी निवडून दिलेलं जे लेजिस्लेचर आहे, इथं काँग्रेसला म्हणतात, त्याचा इतर दोन कार्यपालिका आणि न्यायपालिकेवर थोडासा अधिक अंकुश आहे असं जे दिसतंय. आज ट्रम्प यांच्या राजवटीमध्ये त्याला धक्का लागलेला आहे, ते कदाचित बदलण्याची शक्यता आहे. पण ती पद्धत आहे ती आपण अंमलात आणली, पण आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये ती काही बॅलन्स ऑफ पॉवरचं जे प्रिन्सिपल आहे, सेपरेशन ऑफ पॉवरचं जे प्रिन्सिपल आहे ते काय अंमलात येऊ शकलं नाही. विशेषतः आपण जेव्हा पक्षांतर बंदी कायदा केला पहिल्यांदा 1985 साली राजीव गांधी यांनी हरियाणामधल्या आयाराम गयाराम प्रकरणामध्ये ते केलं, चांगल्या उद्देशानं केलं आणि पक्षांतर होऊ नये म्हणून कायदा केला, त्यामुळे थोडंसं आळा बसला असं वाटलं. पण 2003 साली वाजपेयी सरकारनं अरुण जेटली कायदामंत्री असताना त्या कायद्यामध्ये आमूलाग्र बदल केला 2003 साली. आणि आत्ता जो आपल्यासमोर पक्षांतर बंदी कायदा आहे त्या कायद्यामुळं संसदेला किंवा विधिमंडळाला अक्षरशः कार्यपालिकेचं किंवा आपल्याकडे कार्यपालिका म्हणजे पंतप्रधान त्यांची ही सगळी ब्युरोक्रेसी त्याची अक्षरशः विधिमंडळ गुलाम झालेलं आहे. किंबहुना ज्या दिवशी विधिमंडळातील किंवा संसदेतील सर्वात मोठा पक्ष आपला नेता निवडतो आणि तो नेता जाऊन राष्ट्रपतींच्याकडे घेऊन शपथ घेऊन तो पंतप्रधान होतो, त्या दिवशी संसदेची हाराकेरी होते, संसदेची आत्महत्या होते आणि त्यानंतर पुढची 5 वर्ष संसदेला काडी इतकी किंमत नाही. मी आता 19 वर्ष संसदेमध्ये काम केलेलं आहे, विरोधात काम केलेलं आहे, सत्ताधारी पक्षात काम केलं आहे, मंत्री होतो, दोन्ही सभागृहात काम केलेलं आहे. कारण अमेरिकन संसदेसारखं तिथं बजेट करायचा अधिकार आपल्या कोणाला नाही, बजेटमध्ये एक पैशाचे रुपयाचे बदल करायचा कोणाला अधिकार नाही, एखादं विधेयक मांडून एखादा कायदा पास करायचा अधिकार कुठल्या संसद सदस्याला नाही. सरकार म्हणेल तेच किंवा प्रधानमंत्र्यांचा चीफ व्हीप असेल तो सांगेल तेच, बाकी काही करायला तो अधिकार नाही. दंगा करायचा अधिकार आहे, वेलमध्ये जाऊन थोडंसं सभागृह बंद पडला अधिकार फक्त आहे, पण नाहीतर आपल्याकडे काही अधिकार नाही. अमेरिकेच्या संसदेमध्ये सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांना देखील मान्य करायचा अधिकार संसदेचा आहे. बजेट हे संसदेमध्ये तयार होतं आणि मग राष्ट्रपतींना दिलं जातं. आता त्यामध्ये खूप संक्रामक परिस्थिती अमेरिकेत देखील निर्माण झालेली आहे. आपल्या देशामध्ये ही जी सेपरेशन ऑफ पॉवरची जी व्यवस्था आहे ती मुळातच दुबळी होती आणि त्यानंतर पक्षांतर बंदी कायद्यामुळे ती संपुष्टात आलेली आहे. म्हणून मुळातच पक्षांतर बंदी कायदा ताबडतोब रद्द केला पाहिजे. अलीकडचं महाराष्ट्रातलं आपण उदाहरण पाहिलं, एवढी मोठी घटना घडली पण सर्वोच्च न्यायालयाने त्यावर निकाल न देऊन ती व्यवस्था तशीच बेकायदेशीर सरकार तसंच कायम ठेवलं. मला वाटतं लोकशाहीचा आज खून होतो आहे असं सगळे म्हणतो, ते दिल्लीत बसणाऱ्या एका व्यक्तीकडून होतो आहे, पण त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं देखील त्याला हातभार लावलेला आहे खून करण्याकरता. त्याकरता मला वाटतं आपण पत्रकारितेचे विद्यार्थी आहात, पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास आपल्याला अनिवार्य असतोच असतो. या संसदीय लोकशाहीबद्दल, लिबरल डेमोक्रेसी, उदारमतवादी लोकशाहीबद्दल अस्तित्वावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्यामध्ये जरी लोकशाही वाचवायची असेल तर मला वाटतं माध्यमांना, मीडियाला एक फार मोठी कामगिरी त्यामध्ये करावी लागेल. कारण शासनाकडून काही प्रशिक्षित करायचा काही प्रयत्न होणार नाही. आज माध्यमाचे अनेक प्रकार आपल्यासमोर उपलब्ध आहेत, ते चर्चा संजयजींनी केली आपल्या ह्याच्यामध्ये. आणि त्यामुळे तुम्ही त्यातले तुमच्यापैकी बरेच आज पत्रकारितेचे विद्यार्थी आहात, तुम्ही या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे, काही विद्यमान पत्रकार प्रॅक्टिसिंग जर्नलिस्ट आहेत. मला वाटतं आज ज्याला एक लोकशाहीचा स्तंभ म्हटलं जातं, तुमची फार मोठी जबाबदारी आहे. अडचणी खूप आहेत. जो एस्टॅब्लिश मीडिया आहे त्याचं संपूर्णपणे कॉर्पोरेटायझेशन झालेलं आहे.
मालक पत्रकार, मालक संपादक असलेली व्यवस्था आता जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. आणि मग कॉर्पोरेट मालक तुम्हाला जे सांगतील तीच लाईन धरावी लागते. मग ती लाईन धरताना मग तो कॉर्पोरेट नेता त्याचे इतर उद्योग असतात, त्या इतर उद्योगामध्ये सरकारची मदत पाहिजे, कुठं लायसन्स पाहिजे, कुठं परवानगी पाहिजे, काही CBIची कारवाई झाली तर त्यातून मुक्त व्हायचं वगैरे वगैरे अनेक प्रकार आपल्याकडे होतात. आणि त्या चौकटीतून राहून स्वतंत्र पत्रकारिता करून लोकांचं प्रबोधन करून त्यांना एक विचार करायला प्रवृत्त करणं हे अत्यंत महत्प्रयासाचं काम आहे, पण आव्हानात्मक काम आहे. पण मला वाटतं हे जे चॅलेंज आहे त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होण्याची शक्यता आहे. पण त्यामध्ये तुम्हाला नवीन पिढीच्या पत्रकारांना उद्या कुठलं माध्यम टिकेल मला काही खात्री नाही आहे. म्हणजे वर्तमानपत्र आपण हातात घेऊन सकाळच्या चहाबद्दल वर्तमानपत्र हातात घेतल्याशिवाय चहासुद्धा पहिला घोट आपल्यात जात नाही, की निदान आमच्या पिढीच्या तरी. तर ते आता मला वाटतं कालबाह्य झालं तरी मला आश्चर्य वाटणार. तर मोबाईल फोनच सगळं वर्तमानपत्र वाचता येणार असेल, टॅबलेटवर वाचता येणार असेल, तर मग प्रिंट जर्नलिझम म्हणजे जे वर्तमानपत्राची जी कॉन्सेप्ट आहे ती आता बहुतेक कालबाह्य झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात आपण जरी फोनवर वाचलं तरी ते प्रिंटेड वर्डच आहे. तो फक्त कागदावर छापायचं का डिजिटल ग्लास टॅबलेटवर छापायचा हाच वेगळा प्रश्न आहे. त्यामुळं एक स्वरूप पत्रकारितेचं बदललेलं आहे. कदाचित आज प्रत्येक व्यक्ती संजयजी म्हणाल्याप्रमाणे हा पत्रकार झालेला आहे. तो आज ब्रॉडकास्ट करू शकतो, व्हिडिओ रील्स करून पाठवू शकतो. पण त्यामुळं व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी तयार झालेली आहे आणि काही गंभीर डीप अभ्यास न करता आपली मतं तयार करायची आणि ती मोठ्यानं मतं मांडायची हा प्रकार होताना दिसतो. आणि त्यामुळं लोकशाहीला वाचवण्याचं काम जे मीडियाने केलं पाहिजे, एक महत्त्वाचा लोकशाहीचा स्तंभ म्हणून, ते होईल का नाही याबद्दल खरोखरी चिंता वाटते. पण ते करायची जबाबदारी सगळी तुमच्यावर आहे, जे तुम्ही अधिकृतपणे पत्रकारितेचं शिक्षण घेऊन एक पत्रकारिता व्यवसाय करून पत्रकार म्हणून पुढं तुम्ही समाजामध्ये येणार आहात. तुमच्यासमोर खूप मोठं आव्हान आहे. पण तुम्ही जर ते केलं नाही तर मला चिंता आहे की या देशात जी गेल्या 50, 60, 70 वर्षामध्ये जी आपण लोकशाही पाहिली ती राहणार नाही, टिकणार नाही. कारण देर इज अ वेस्टेड इंटरेस्ट की बहुपक्षीय लोकशाही असण्यापेक्षा हळूहळू एका पक्षाच्या लोकशाहीकडे जावं. आणि एका पक्षाची लोकशाही म्हणजेच हुकुमशाही. कारण तशी चीनमध्ये एका पक्षाची लोकशाही आहे, भारतातले कम्युनिस्ट पक्षसुद्धा म्हणतात की आमची लोकशाही आहे, रशियामध्ये देखील अगदी स्टॅलिन असतानासुद्धा आम्ही लोकशाही असं म्हणत होते ते. तर तशा प्रकारे लोकशाही आपल्याला टिकवायची आहे का आणि असं आपल्याला पुढं जायचं का, हा मला वाटतं एक गंभीर आव्हान आपल्या समाजासमोर आहे. आणि ते मला वाटतं की राजकीय पक्ष त्यातून मार्ग काढू शकतील आणि राजकीय पक्ष त्यातून काहीतरी वेगळं घडवू शकतील याच्यावर मला शंका वाटायला लागलेली आहे. की काय झालं आहे, राजकीय पक्षामध्ये जी अंतर्गत लोकशाही ती नाही आज. आता आपण पाहिलं की लगेच कौटुंबिक जे पक्ष आहेत, फॅमिलीयर अँड एंटरप्राइजेस, ते सगळे फॅमिलीचे इंटरेस्ट पहिल्यांदा बघतात, मग विचार, मग समाज वगैरे होतं. ते आता महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं मग राजकीय पक्षांच्याकडून जी अपेक्षा आहे की तुम्ही हा विचार लोकांच्यापर्यंत नेला पाहिजे, राजकीय पक्ष बळकटीनं उभे केले पाहिजेत, नव्या मुलांना प्रवेश दिला पाहिजे, मग त्या लोकशाहीच्या आणि निवडणुकीच्या पद्धतीनं सत्ता मिळवून मग सत्तेतून तुमची विचारधारा, तुमचा मॅनिफेस्टो, तुमचा जाहीरनामा अंमलात आणायची जबाबदारी जी राजकीय पक्षाची ती होताना दिसत नाही. खूप चिंता वाटते. मग हे कोण करणार? सामाजिक कार्यकर्ते करतील, त्यांना लिमिटेशन्स आहेत. काही संघटना आहेत, आपले लाईक माइंडेड लोक एकत्र येऊन विचार करून एकत्र अशा संघटना करून काही विचार करणारे ग्रुप तयार करतात, जसं तुमचा आज पुणे पत्रकार कट्टा आहे. पण मला वाटतं व्यापक दृष्टीनं पत्रकारांची आणि पत्रकार किंवा जे आता पत्रकार होणार आहेत त्यांची फार मोठी जबाबदारी आहे. माध्यम कुठलंही असो, तुम्हाला प्रत्येक माध्यमावर प्रावीण्य मिळवावं लागेल. मग मोबाईल फोनवर काही क्लिप व्हिडिओ करायचा असतील, एखादा लेख लिहायचा असेल, तो इंटरनेटवर टाकायचा असेल, तो फेसबुकवर टाकायचा असेल, एखादा फोटो त्याच्या खाली कॅप्शन टाकायचे, सगळे प्रकार आपल्याला हस्तगत करावे लागतील. आणि बरेचसे जे मोठे मोठे आजचे जर्नलिस्ट आहेत ते प्रिंटमध्ये त्यांनी काम केलं, व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणून काम केलं, अँकर झाले.
पुन्हा परत आले. असं केल्याशिवाय चालणार नाही. माध्यम हे अडचण असता कामा नये. याकरता तुम्ही जे प्रोफेशनल ट्रेनिंग या ठिकाणी या इन्स्टिट्यूटमध्ये घेत आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. पण नुसतं ट्रेनिंग घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळेल किंवा एखाद्या मोठ्या वृत्तसमूहामध्ये मला कॉर्पोरेट स्टाईल जॉब मिळेल आणि माझं सगळं चांगलं चालेल असं केलं तर मग दुर्दैव आहे. महाराष्ट्राचं देशाचं दुर्दैव ठरेल. आज एका बाजूला एक युद्धजन्य परिस्थितीचा मी उल्लेख केला ती आहे. आज एक विशिष्ट परिस्थिती आहे. सीज फायर झाली, युद्धविराम झाला नाही झाला, कोणी केला काय केला. म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं एका बाजूला सुरुवातीपासून संपूर्ण सरकारला पाठिंबा दिलेला आहे. सगळा देश सरकारच्या मागं उभा आहे. कारण असं कधी जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा आपण पक्ष ही संकल्पना बाजूला ठेवतो आणि सगळे टोटली पूर्णपणे सरकारच्या मागं, सरकारच्या निर्णयाच्या मागं खंबीरपणे उभं राहतात. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा सर्वपक्षीय बैठकीमध्ये देखील सर्व पक्षांनी, फक्त काँग्रेस पक्ष नव्हे, सर्व पक्षांनी ते आश्वासन दिलेलं. आजही त्याची पुनरुच्चार झालेला आहे. आणि मागणी काय की थोडी परिस्थिती अस्वस्थ करणारी निर्माण झालेली आहे. आपण या पाकिस्तानच्या प्रश्नामध्ये जे काही शिमला करारामध्ये जे काही ॲग्रीमेंट केलं होतं पाकिस्तानचं आणि भारताचं 1972च्या जुलै महिन्यामध्ये, ते काही बदलण्याचा आपण निर्णय घेतला आहे का? की त्या शिमला करारामध्ये महत्त्वाचं एक कलम होतं की आम्ही हा प्रश्न किती जटिल असला तरी द्विपक्षीय चर्चेतून सोडवू, तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी आम्ही स्वीकारणार नाही. हे अगदी एस्टॅब्लिश प्रिन्सिपल होतं जे पुढं अटल बिहारी वाजपेयीजींनी कारगिल युद्धाच्या वेळेलाही ते खूप प्रयत्न झाला. त्यावेळेचे राष्ट्रपती त्यांनी केलं की आम्ही हस्तक्षेप करतो, तुम्ही एकत्र या, बसा, कुठंतरी आपण चर्चा करू. वाजपेयीजींनी नाही स्वीकारलं कारण हे पॉलिटिकल कॉन्शन्सच होतं. एक सर्व राजकीय पक्षांनी या बाबतीमध्ये एकमत केलं होतं की नाही, हा आपल्या दोघांचा प्रश्न आहे, तिसऱ्याची लुडबुड आम्हाला चालणार नाही. काल जे काही घडलं त्यामुळं ते जे शिमला कराराचं जे एकमत होतं, कॉन्सेन्सस होतं, पॉलिटिकल कॉन्सेन्सस अक्रॉस पार्टीज, ते बदललं आहे का? सरकारने लोकांना विश्वास देऊन सांगितलं पाहिजे की आता परिस्थिती बदललेली आहे, आम्ही हा प्रश्न सोडवण्याकरता तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारायला तयार आहोत. किंबहुना अमेरिकन नेतृत्वातून सांगितलं की आम्ही एका न्यूट्रल जागेमध्ये जाऊन चर्चा करून मध्यस्थी आम्ही घडवून आणू. त्याबद्दल देशातल्या लोकांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे. हा बदल असेल तर फार मोठा बदल आहे, धोरणात्मक बदल आहे. आणि त्याबद्दल काही पत्रकारांनी प्रश्न विचारले. तर वायर म्हणून जे एक टी व्हीवर चॅनल खूप प्रसिद्ध आहे त्याला बंद केलं गेलं. कारण त्यांनी काय केलं, अमेरिकेतली एक न्यूज स्टोरी CNN प्रकाशित केली, त्यांनी त्यांच्या चॅनलवर दाखवली. कारण त्यांचा एक करार आहे एकमेकाच्या बातम्या छापण्याचा. आता अमेरिकन CNNच्या वेबसाईटवर ती बातमी अजूनही, ती न्यूज स्टोरी अजून चालू आहे, पण वायरला मात्र सरकारने बंद केलं. काश्मीरला जेव्हा 370 कलम हटवलं तेव्हा इंटरनेट बंद करण्याचा जगातला सर्वात मोठा त्या ठिकाणी निर्णय सरकारने घेतला. म्हणजे मीडियाची गळचेपी करणं आज फार सोपं आहे. एका बाजूला आपण म्हणतो की मीडियाला व्यक्त होण्याकरता अनेक साधनं निर्माण झालेली आहेत, पण उद्या ब्रॉडकास्टिंग बिल आणलं ते सगळे यूट्यूबर्स आहेत. ध्रुव राठी असेल किंवा कामरा असेल किंवा आणखी कोणी असेल, आपल्या महाराष्ट्रात बरेचशा चांगले यूट्यूबवर काही चांगले चॅनल्स चालतात, एका दिवसात सगळं बंद करून टाकता येईल. पण ते तशा प्रकारचं ब्रॉडकास्टिंग बिल आलं तर मग पुढं काय करायचं? आज जरी मीडिया कॉर्पोरेट हाऊसेसच्या हातात गेला असला तरी या नवीन टेक्नॉलॉजीमुळं, इंटरनेटच्या टेक्नॉलॉजीमुळं प्रत्येकाला स्वतःचा एडिटर होता येतं, स्वतःचा पत्रकार होता येतं, स्वतःला प्रकाशित करता येतं. आणि लोक, कोट्यावधी लोक, काही यशस्वी चॅनलचे व्ह्युअरशिप, ते श्रोते आहेत किंवा दर्शक आहेत. पण हे उद्या बंद केलं तर काय करणार? तुम्ही किती चांगलं काम केलं, किती चांगले व्हिडिओ बदलले, पॉडकास्ट केले, काय केले, पण प्रकाशित करायचं नाही असा जर आदेशवरून निघाला तर काय करणार? हीच लोकशाहीची गळचेपी होण्याची जी शक्यता आम्हाला दिसते आहे, तर ती थांबवायची असेल तर राजकीय पक्षांनी आपलं काम केलं पाहिजे. पण ते आता कमी पडत आहेत. राजकीय पक्षांना जवळजवळ
अपयश आलं आहे म्हटलं तरी चालेल की बाई लोकशाही प्रक्रिया वाचवण्याचं काम राजकीय पक्ष काही करू शकत नाहीत. मग आता कोण करणार? सामान्य माणसं तर काय करणार नाहीत, कारण त्या सगळ्या फ्रेंझीमध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये अर्धवट माहितीच्या आधारावर दंगा करण्याची जी प्रवृत्ती झाली आणि ज्याला प्रोत्साहन दिलं जाते काही वर्गाकडून, त्या गोंधळामध्ये, त्या आवाजामध्ये सॅनिटीचा आवाज हे कसा आपण जिवंत ठेवू, हे मला वाटतं समाजापुढचं सर्वात मोठं आव्हान आहे. आपण आता गृहीत धरतो की काय नाही, वर्तमानपत्रात नाही छापलं तर मी माझी यूट्यूब चॅनल सुरू करेन. उद्या बंद केलं तर काय करणार? एका कायद्याने ते बंद करता येईल. आज आपण अनेक उदाहरणं पाहिली. इंटरनेट क्लोजर, जगातले सर्वात जास्त इंटरनेट क्लोजर भारतात होतात. एखादी चॅनल बॅन केली, नाही करायचं. आणि दुसऱ्या बाजूला काही भक्त चॅनल्स आहेत, वाटेल त्या खोट्या बातम्या दाखवून लोकांच्या अपेक्षा उंचावल्या. कराची उद्ध्वस्त झालं, इस्लामाबाद आपण काबीज केलं, आणखी काय काय केलं. आणि त्यामुळं देशाची विश्वासार्हता संपते. लोक हसतात आपल्यावर. आणि म्हणून मी जाहीर मागणी केलेली आहे की या ज्या चॅनल्स आहेत, अर्थात या काही भक्त चॅनल्स आहेत काही, त्या काही चॅनलला तुम्ही अशा खोट्या बातम्या दिल्याबद्दल सगळं व्हिडिओ रेकॉर्ड आहे, त्यांना काही दिवस त्या चॅनल बंद करा. संपूर्णपणे बंद करा म्हणणं अवघड होईल, कारण ते करणार नाहीत. पण काही दिवस त्यांना सांगितलं पाहिजे की चालणार नाही, एका लिमिटच्या बाहेर जाऊन तुम्ही हे करू नका. ही देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. हे सगळं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीनं पत्रकारितेशी संबंधित आहे. कारण आम्हाला आता सरकारच्याकडून जेवढी माहिती मिळते तेवढीच मिळते, पण काही स्वतंत्र बाण्याच्या पत्रकारांच्या माध्यमातून काही वेगळी माहिती मिळते, कारण इंटरनेट चालू आहे अजून. आणि त्यातून मग आपल्याला काहीतरी मग सरासरी तुलनात्मक विचार करून आपल्याला पुढे जावं लागतं. आज थोडं महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर नुकत्याच सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर घ्या म्हणून आदेश दिलेला आहे. 4-1 महिन्यात किंवा 1-2 महिने, 5-6 महिन्यात तर होतील अशी सुप्रीम कोर्टाची अपेक्षा आहे. आज युद्ध आणखी काही भडकलं असतं तर ते कारण सांगून पुन्हा निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असत्या. त्यातून काही पुन्हा लोकशाही उभारी घेईल का? राजकीय पक्ष पुन्हा काही वेगळ्या दृष्टीने काम करतील, मजबूत होतील का? एक आशा आहे. मग कुठली आघाडी टिकणार, कुठली आघाडी टिकणार नाही, कोण म्हणजे स्वतंत्र लढणार का आघाडी म्हणून लढणार, काय झालं आता नुकतेच काही बातमी आली की काही पक्षामध्ये काही मनोमिलन होते वगैरे. तर त्यामुळे ही सगळी प्रक्रिया होत राहणार. पण स्वतंत्र रीतीनं आज लोकांना प्रशिक्षित करण्याचं, खरी परिस्थिती लोकांच्या पुढे आणायचं काम आता राजकीय पक्षांच्याकडून फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा करण्यात अर्थ नाही. आता ते पत्रकारांना, स्वायत्त पत्रकारांना जे कॉर्पोरेट कंट्रोलच्या बाहेर आहेत त्यांना ते करावं लागेल. आणि म्हणून मग अशा प्रकारचे उपक्रम की लोकांना विचार करायला लावणारे किंवा काही वेगळा दृष्टिकोन, डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू लोकांच्यापर्यंत पोचवणारे हे उपक्रम, हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहेत. आणि या देशातली लोकशाही बळकट करणे किंवा टिकवण्याचं काम देखील आपल्या सर्वांना मिळून करावं लागेल. पण तुमचा रोल, त्यामध्ये मीडियाचा रोल हा एक अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तो सुद्धा कॉर्पोरेट मीडियाचं नव्हे. कॉर्पोरेट मीडियाकडून ही अपेक्षा करणं व्यर्थ आहे. ते स्वतंत्र विचाराचे ज्यांच्या रक्तात पत्रकारिता करायची जिद्द आहे, उदाहरणार्थ नीरजसारखे कार्यकर्ते आहेत. व्यवसाय वेगळा, उपजीविकेचं साधन वेगळं आहे, पण तरी त्यांनी अभ्यास करून इथून डिप्लोमा घेऊन एक सामाजिक विचार करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्याचं अभिनंदन करतो, सहकार्याचं अभिनंदन करतो. आम्हाला वाटतं या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये इंदिराजींनी आणीबाणीमध्ये घटना बदलली खूप मोठ्या प्रमाणात. तर एक गोष्ट केली की त्यामध्ये एक वेगळा अध्याय जोडला की नागरिकांची कर्तव्य. आणि त्या कर्तव्यामध्ये एक कलम आहे की नागरिकांनी सायंटिफिक टेम्पर डेव्हलप केलं पाहिजे, जी नेहरूजींची मूळ कल्पना होती. क्युरिओसिटीचा विकास केला पाहिजे, प्रश्न विचाराची त्यामध्ये ताकद निर्माण झाली पाहिजे, आणि चिकित्सा बुद्धीने काम केलं पाहिजे. घटनेमध्ये आपण नमूद केलेलं. आणि इंदिराजींच्या नंतर जे सरकार आलं त्यांनी सगळे इंदिराजींचे बदल केलेले राज्यघटनेतले रद्द केले. फक्त हे मात्र कलम अजूनही राज्यघटनेमध्ये अस्तित्वात आहे, नागरिकांचे कर्तव्य आणि त्यामधलं. पण हे सायंटिफिक टेम्परच मारून टाकायचा प्रयत्न चाललेला आहे. चिकित्सा बुद्धी कोणी प्रश्न विचारायचे नाहीत,
आणि म्हणूनच आज या युद्धजन्य परिस्थितीमध्ये विरोधी पक्षांनी मागणी केलेली आहे की तुम्ही संसदेचं अधिवेशन घ्या, सर्वपक्षीय बैठक घेऊन त्याचं पंतप्रधानांनी नेतृत्व करावं, प्रश्नाची उत्तर द्यावीत, काय चुका झाल्या असल्या तर मान्य केलं पाहिजे. उदाहरण सांगायचं झालं तर कारगिल युद्धाच्या वेळेला मोठं इंटेलिजन्स फेल्युअर होत्याची चर्चा झाली. वाजपेयीजींचं सरकार होतं, आपण युद्धात जिंकलो, खूप मोठी किंमत मोजावी लागली, पण ती किंमत आपल्या इंटेलिजन्स फेल्युअरमुळे मोजावी लागली का, हा प्रश्न निर्माण झाला. वाजपेयीजींनी ते प्रकरण दडपलं नाही, त्यांनी एक कारगिल इन्क्वायरी कमिटी नेमली. आजचे आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर आहेत, त्यांचे पिताजी सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली ती कारगिल इन्क्वायरी कमिटीने काम केलं, आपला रिपोर्ट केला, सरकारला दिला आणि सरकारने तो अहवाल प्रकाशित केला. त्यामध्ये सरकारच्या चुकावर बोट ठेवलं तर त्यांनी मान्य केलं, पण वाजपेयीजी म्हटले की या चुकातून आपण शिकून आपली ही व्यवस्था बदलली पाहिजे. आणि तेच पिरियड होतं. आज पुलवामा झालं, नंतर आता हे प्रकरण झालं, त्याची चौकशी झाली पाहिजे, मागणी आहे. पण की चौकशी होईल का, चौकशी झाली तर त्याचा अहवाल प्रकाशित केला जाईल का, खुल्या मनानं चुका स्वीकारून त्या चुका दुरुस्त करायची प्रवृत्ती दाखवली जाईल का. मीडिया आपलं काम करतोय आणि त्यामुळं पण मीडियाला देखील प्रश्न विचारायची बंदी आहे. आपण काही प्रश्न विचारायला गेलो तर लगेच बंदी यायची भीती आहे. आज मी मगाशी येताना एक चॅनल बघत होतो, इंडिया टुडेचं चॅनल होतं, राजदीप सरदेसाई एका ब्रह्मा चलानी नावाचे सिक्युरिटी एक्सपर्ट्स आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करत होती. काल सीज फायर झालं, युद्धबंदी झाली, तर काय त्याचे काय परिणाम होणार आहे. तर त्याचं वाक्य मला खूप खटकलं. ब्रह्मचलानी मित्र आहेत माझे, खूप मोठे, ते म्हटले इंग्रजीमध्ये, वी स्नॅच द डिफीट फ्रॉम द जॉज ऑफ विक्टरी. आपण विजयाच्या जबड्यातून पराभव खेचून आणला. मग पराभव आणलाच खेचून का, आपल्या देशाचा पराभव झाला काय, चर्चा झाली पाहिजे. दडपून टाकून चालणार नाही. आणि त्याकरता मग सरकार दडपून टाकणार असेल तर पत्रकारांनी त्याला तोंड फोडलं पाहिजे, त्याचे काही परिणाम भोगावे लागतील. मला वाटतं ही प्रवृत्ती समाजामध्ये निर्माण केली पाहिजे. उदाहरणं आपल्याकडे खूप ज्वलंत पत्रकारितेची उदाहरणं आहेत. टिळकांचं आहे, बाळशास्त्री जांभेकरांच्यापासून आपण पाहतोय काय झालं ते. ती प्रवृत्ती एक स्वातंत्र्य सैनिकाचा बाणा आपण पत्रकारितेमध्ये तयार करणार आहोत का. आणि त्याकरता चर्चा, संवाद आणि संवादातून परिवर्तन, हे जे तुमचं बोधवाक्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. मला या पुणे पत्रकार कट्ट्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्त पुन्हा एकदा सर्व संबंधितांना मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम असाच वेगानं पुढे जोमानं ठेवा चालू, काही महत्त्वाचा कार्यक्रम आहे. लोकांना प्रशिक्षित करण्याचा, खरी परिस्थिती लोकांच्या पोहोचवण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि वेगळे विचार इथं मांडले गेले पाहिजे. फक्त एका विचाराचं आहे असं नका करू, कृपा करून. आणि त्यानंतर लोकांना अभ्यास करून तुलनात्मक निर्णय घेऊ द्या किंवा कुठला विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. म्हणून आज नीरज जाधव आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्याचं मी अभिनंदन करतो. एक चांगला उपक्रम तुम्ही पुण्यात सुरू केलेला आहे, याला अधिक जोमानं असंच सुरू ठेवा. आणि पुण्यातल्याच नव्हे तर राज्यातल्या, बाहेरच्या राज्यातल्या देखील लोकांना निमंत्रित करून संवादाची संधी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद. जय हिंद.